नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर आपण बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होतो, म्हणजे तो मार्च महिन्याचा 21 हप्ता आणि आता परत एप्रिल महिन्याचा हप्ता. म्हणजे कसं बऱ्याच असे लाडक्या बहिणी आहेत जे हप्त्याची वाट पाहत आहेत, पण सरकार काही पैसे देत नाही. आज देणार, उद्या देणार, असे कसं किती ना किती दिवस गेले तरी पण अजून त्यांचा काही जी आर आला नाही. आणि ते फक्त सांगते 1,500 देणार, 3,000 देणार, 4,500 रुपये देणार, पण त्यांनी अजून पण मार्च महिन्याचा हप्ता दिला नाही. तर आज याच व्हिडिओमध्ये आपण मार्च महिन्याचा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल आणि सरकारची आजची काय अपडेट आहे, म्हणजे आजच्या दिवसाची ती सर्वात महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत. तर ती अपडेट खूप महत्त्वाची आहे, कारण कसं अशा बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत जे हप्त्याची वाट पाहत आहेत. म्हणजे असे बऱ्याच बहिणींना म्हणजे पैशाची खरोखरच गरज आहे, पण सरकार काही पैसे अजून देत नाही. तर ते कधीपर्यंत येऊ शकतात. तर आजच्या दिवसाची काय महत्त्वाची अपडेट आहे ती आता आपण पाहूयात. तर नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनही खात्यात आले नाहीत, म्हणून लाखो महिला वाट पाहत आहेत. मे महिन्याचे अनेक दिवस गेले पण काही 21वा हप्ता काही आला नाही. सरकारकडून नवीन अपडेट काय आली आहे आणि नेमके पैसे कधी येतील, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर पहिला म्हणजे महत्त्वाचा मुद्दा, महिलांची वाढती चिंता, कारण अजून हप्ता येत नाही. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर एकच प्रश्न विचारला जात आहे, लाडकी बहीण योजनेचा 21वा हप्ता कधी येणार. कारण एप्रिल महिना संपला, आता मे महिना सुरू झाला, पण अजून पण अनेक महिन्याच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले नाहीत. ते म्हणजे मार्च महिन्याचे पैसे अजून पण जमा झालेले नाहीत. काही महिलांना वाटत होते की 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सरकार पैसे टाकेल, पण तसे काही झाले नाही. यामुळे आता आपण महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढताना दिसत आहे. कारण बऱ्याच महिलांना वाटतं की ही योजना आता बंद झाली आहे, पैसे काही भेटतील नाहीत. सरकार काय सांगत आहे, पैसे लवकरच येतील, पण आता जी काय माहिती आहे ती कसं अजून पण काही जी आर आला नाही. त्यामुळे कसं आपल्याला कधी पैसे येऊ शकतात ते अजून नक्की सांगता येत नाही. दुसरी महत्त्वाची माहिती म्हणजे सरकारकडून काय संकेत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सरकारकडून नेमकी काय माहिती मिळत आहे. तर मित्रांनो, काही मीडिया रिपोर्टनुसार आणि स्थानिक अपडेटनुसार सरकार सध्या लाभार्थ्यांची पडताळणी करत आहे. कारण अनेक ठिकाणी डुप्लिकेट अर्ज, चुकीची माहिती आणि अपात्र लाभार्थी सापडल्याने बोलले जात आहे. सरकारकडून काय संकेत आहे, म्हणजे सरकार काय सांगत आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सरकारकडून नेमकी काय माहिती मिळत आहे. मित्रांनो, काही मीडिया रिपोर्टनुसार आणि स्थानिक अपडेटनुसार सरकार सध्या लाभार्थ्यांची पडताळणी करत आहे. कारण अनेक ठिकाणी डुप्लिकेट अर्ज आणि चुकीची माहिती, अपात्र लाभार्थी म्हणजे आहेत, असे करून त्याची म्हणजे जे फॉर्म ते अपात्र केले जात आहेत. त्यामुळे सरकार आता काही गोष्टी तपासत आहेत. त्या म्हणजे पहिलं, ई-के-वाय-सी पूर्ण आहे का, दुसरं आधार कार्ड लिंक आहे का, आणि तिसरं म्हणजे बँक खाते सक्रिय आहे का नाही, DBT चालू आहे का नाही, आणि अर्जात चुकीची माहिती भरली तर नाही आहे ना. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढचा हप्ता सोडला जाऊ शकतो असे सांगितले आहे. म्हणजे ज्यांनी ई-के-वाय-सी केलं होते ते सगळे फॉर्म चेक केले झाल्यावर, आणि जे काय म्हणजे आता तुम्हाला मी सांगितले ती त्याने सगळी जी काही कामं आहेत ती सगळी चेक केल्यावर हा जी आर येऊ शकतो आणि आपल्याला पैसे भेटू शकतात. तिसरा प्रश्न म्हणजे पैसे उशिरा का येत आहेत. आता बऱ्याच जणींचा प्रश्न आहे, यावेळी एवढा उशीर का. त्यामागे काही कारणे सांगितली जात आहेत. पहिले कारण म्हणजे व्हेरिफिकेशन प्रोसेस. सरकार आता फक्त ज्या पात्र महिलांनाच पैसे द्यायचे आहेत त्यामुळे तपासणी सुरू करत आहे. दुसरे कारण म्हणजे तांत्रिक अडचणी. काही महिलांचे खाते आधार कार्डशी लिंक नाही आणि काहींचे DBT बंद आहे. तिसरे कारण म्हणजे नवीन लाभार्थ्याची भरती आणि जुने अर्ज तपासणे. म्हणजे कसं ही जी कामं आहेत ना, ती अजून कशी बरीच कामं बाकी आहेत. त्यामुळे थोडा म्हणजे कसा उशीर होत आहे. म्हणजे असं ई-के-वाय-सी चेक करणे, DBT चेक करणे, जे आधार कार्ड लिंक आहे का नाही ते चेक करणे, अशी जी कामं आहेत ना ती सरकार चेक करत आहे. त्यामुळे हा थोडा उशीर होत आहे. चौथा प्रश्न म्हणजे पैसे कधी येऊ शकतात. आता सगळ्यांना वाट पाहायला लावणारा मोठा प्रश्न म्हणजे 21वा हप्ता नेमका कधी येऊ शकेल किंवा कधीपर्यंत येणार आहे. मित्रांनो, अधिकृत तारीख जाहीर अजून झालेली नाही, पण काही रिपोर्टनुसार पडताळणी पूर्ण झाल्यानंतर मे महिन्यातच पैसे जमा होण्याची शक्यता सांगितली जात आहे. म्हणजे पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत. सरकारकडून अधिकृत अपडेट आले की लगेच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. म्हणजे जो पण सरकारची नवीन अपडेट येईल ते आपण कसं लवकरात लवकर आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. पाचवा प्रश्न म्हणजे महिलांनी आता काय करावे. म्हणजे कसं पैसे अजून आले नाही, जी आर अजून आला नाही, तर आता महिलांनी काय करावे. जर तुम्हाला अजून पैसे आले नसतील तर घाबरायची गरज नाही, पण काही गोष्टी लगेच तपासा. त्या म्हणजे
आधार कार्ड बँकेला लिंक आहे का तिथं तपासा, डीबीटी चालू आहे का तिथं तपासा, नंतर ई-केवायसी पूर्ण आहे का तिथं तपासा, तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो अपडेट आहे का तिथं तपासा आणि बँक खाते ॲक्टिव्ह आहे का ते तपासा. हे सर्व योग्य असेल तरच आपल्या खात्यावर पैसे येऊ शकतात. म्हणजे सरकार कसं GR कधी पण काढतो, म्हणजे कसं आज पण काढेल आणि उद्या पण काढेल. मग GR काढला की पैसे लगेच येतील, पण जी ही कामं आहेत ना ती तुम्ही कसं 2-3 दिवस आधी पूर्ण करून ठेवा, कारण कसं सरकार कधी पण पैसे देऊ शकते. म्हणून ही जी कामं आहे ती लवकरात लवकर पूर्ण करून ठेवा. आणि आता महत्त्वाची म्हणजे वॉर्निंग आहे ती. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या सोशल मीडियावर अनेक फेक मेसेज फिरत आहेत. कोणी म्हणत आहे की योजना बंद झाली, तर कोणी म्हणत आहे पैसे येणारच नाही. तर मित्रांनो, असा अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त जी अधिकृत वेबसाईट आणि विश्वासार्ह माहितीवर माहिती ठेवा. म्हणजे कसं अशा बऱ्याच सोशल मीडियावर बातम्या फिरत आहेत की हप्ता आपल्याला म्हणजे कसं 4,500 रुपये भेटणार, 3,000 रुपये भेटणार. पण हे कसं हे फक्त बातम्या आहेत. अजून सरकारकडून अजून कोणती पण अशी म्हणजे ऑफिशियल माहिती आली नाही की आपल्याला 3,000 रुपये भेटणार की 4,500 रुपये भेटणार. सरकारने फक्त सांगितलं आहे की जो मार्च महिन्याचा हप्ता तो म्हणजे लवकरच येऊ शकतो आणि तो फक्त कसा 1,500 रुपये असणार आहे. पण जर 2 महिन्याचे पैसे सरकारने द्यायचा विचार केला तर ते आपल्याला 3,000 रुपये भेटू शकतात. आणि शेवटचं म्हणजे जे इमोशनल क्लोजिंग, म्हणजे कसं मित्रांनो, लाखो महिलांसाठी ही योजना खूप महत्त्वाची बनली आहे. घर खर्च, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजासाठी अनेक महिला व पैशाची वाट पाहत आहेत. आता सर्वांचे लक्ष फक्त एका गोष्टीवर आहे, तो म्हणजे मार्च महिन्याचा 21वा हप्ता आपल्याला कधी भेटेल. जशी नवीन अपडेट येईल तशी सर्वात आधी माहिती आपल्या चॅनलवर भेटून जाईल. तर कसं जेव्हा पण नवीन अपडेट येईल म्हणजे आपला GR येईल तेव्हा सर्वात आधी माहिती आपल्या चॅनलवर भेटून येईल. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटचा म्हणजे काय, तर मित्रांनो, आवडला म्हणजे जो आपला व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ कसं जास्तीत जास्त आपल्या बहिणीपर्यंत, आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. म्हणजे कसं अशाच रोजच्या नवीन सरकारी अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो. आणि जी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येईल, जर काही नवीन बातमी आली त्यासाठी आपण हा व्हिडिओ म्हणजे कसा खूप महत्त्वाचा आहे. तर चला आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.